जय हिंद दोस्तानो. आपणा सर्वांना माहीत आहे की 2-3 दिवसापूर्वी रात्रीच्या 1 ते 1:30च्या दरम्यान भारताने पीओके उग्रवाद्यांच्या तळावर जे त्यांचे ट्रेनिंग सेंटर आहे त्याच्यावर अटॅक केला होता आणि भारताचा उद्देश फक्त होता की उग्रवाद्यांचा नायनाट करणे आणि त्यांना संपवणे आणि सर्व जगाचा त्यासाठी सपोर्ट होता. परंतु पाकिस्तानने काल रात्री 9च्या दरम्यान जे स्वतःहून एक संकट ओढवून घेतलं ते म्हणजे आपल्या भारताच्या 15 शहरांना त्यांनी टार्गेट केलं आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु आपल्या बलशाली सेनेने एकही त्यांचं क्षेपणास्त्र खाली पडून दिलं नाही. हवेतल्या हवेत त्यांना मारून आणि त्यांचे कालपासून कमीत कमी 4 फायटर पाडले आहेत आणि त्यांच्या तोंडात एक जोराचा तमाचा मारला. कारण पाकिस्तानला हे सुद्धा अक्कल नाही की आपल्या भारताकडे किती शक्ती आहे आणि आपली ताकद किती आहे. तर त्याला हे समजले नाही म्हणूनच त्याला एक महागात पडणार आहे आणि त्याला दयनीय स्थिती येणार आहे. कारण त्याची आर्थिक स्थिती खराब आहे आणि जगामधून त्यांना पाकिस्तानला सपोर्ट पण नाही. तरी आपण हीच आशा करू की आपल्या सैनिक कमीत कमी कॅज्युलिटीज हो, ही परमेश्वरासाठी जवळ प्रार्थना करू. आपल्या कॅज्युलिटी कमी व्हावा. जवान कमीत कमी प्रमाणात व्हावे आणि पाकिस्तानला चांगला धडा शिकवला जाईल. हे आपल्याला पूर्ण विश्वास आहे आणि आपले जे सरकारसुद्धा एकदम चांगले पावलं उचलत आहे. तर सर्वांचंच खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन आणि आपण सर्व देशवासीसुद्धा आपल्या सैन्याला आणि सरकारला सपोर्टच केला पाहिजे अशा कठीण काळामध्ये. जय हिंद, जय भारत.